हिंगोलीच्या कळमनुरी शहरामध्ये आदिवासी समाजाच्या वतीनं मोर्चा काढण्यात आलाय। खासदार नागेश पाटील आष्टीकर, आमदार तानाजी मुटकुळे यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आलंय। धनगर समाजाला अनुसूचित जमातीचं प्रमाणपत्र द्या अशी मागणी खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे। त्यांनी जे पत्र लिहिलं ते पत्र व्हायरल होतोय। हिंगोली जिल्ह्यात आदिवासी समाज चांगलाच आक्रमक झालेला आहे। या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गजानन वाणी। हिंगोलीच्या कळमनुरी शहरामध्ये आदिवासी बांधवांचा मोर्चा निघालाय। बघू शकता की हा कळमनुरी शहरातून जे आहे ते मोर्चा आता तहसील कार्यालयाकडे निघालाय। बघू शकता की या ठिकाणी हजारोच्या संख्येने आदिवासी बांधव जे आहे ते मोर्चात सहभागी झालेत। नेमक्या यांच्या प्रमुख मागण्या काय आहेत आपण या ठिकाणी जाणून घ्यात। मला सांगा, या ठिकाणी हजारोच्या संख्येने आज आदिवासी बांधव रस्त्यावर उतरला आहे। नागेश पाटील आष्टीकर असो, आमदार तानाजी मुटकुळे असो, यांच्या विरोधात आपण या ठिकाणी आंदोलन करताय। काय मागणी? पहिली मागणी अशी आहे की आदिवासी आरक्षणामध्ये धनगर किंवा इतर कोणत्याही जातीचा समावेश करण्यात येऊ नये, परंतु हे राजकीय लोक त्यांच्या आरक्षणाचा फायदा घेण्यासाठी हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि हिंगोली विधानसभेचे आमदार बीजेपीचे तानाजी मुटकुळे यांनी आदिवासी आरक्षणाच्या विरोधात भूमिका घेऊन धनगर समाजाला याच्यामध्ये समाविष्ट करण्याबाबत पत्र दिलेलं आहे। म्हणून या दोन्ही लोकप्रतिनिधींचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। आदिवासीच्या आरक्षणामध्ये धनगर किंवा इतर कोणत्याही समाजाचा समावेश करण्यात येऊ नये असं पत्र त्यांनी आमच्या समाजाला 2 दिवसामध्ये दिलं पाहिजे। 2 दिवसामध्ये आमच्यासाठी दिलं पाहिजे। जर नाही दिलं तर नागेश पाटील आष्टीकरला हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली लोकसभा मतदारसंघातील कुठल्याही गावामध्ये आदिवासी गावामध्ये आम्ही फिरू देणार नाही। आणि हे करून जर त्यांनी नाही ऐकलं आणि वारंवार जर आदिवासीमध्ये येऊन जर मी धुतल्या तळाचा असं सांगण्याची कोशिश जर केली, तर असं जर केलं तर त्यांची गाडी आणि त्यांचं ऑफिस आमचा आदिवासी समाज फोडल्याशिवाय राहणार नाही। घडलं की या ठिकाणी आदिवासी बांधव जे आक्रमक झाल्याच्या पाल्यामध्ये आमदार तानाजी मुटकुळे त्याचबरोबर खासदार जयंत आष्टीकर यांचं आम्ही ऑफिस फोडल्याशिवाय राहणार नाही अशी भूमिका जी आहे आता आदिवासी बांधवांनी घेतली आहे। कॅमेरामन राजू सोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।